नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. रोज सकाळी 7 वाजता आपण जो 21 फेब्रुवारीचे जे व्हिडिओ असतात नेहमी करंट अफेअर्सचे त्यांच्याविषयीचे काही हायलाईट्स आहेत ते आजपासून आपण परत कंटिन्यू करूयात. खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब जरूर करा आणि जाता जाता बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर जरूर करा. मागच्या लेक्चरमध्ये एक प्रश्न विचारला होता, इंग्लंडचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत? इंग्लंडची राजधानी लंडन आहे आणि नवीन पंतप्रधान बनले आहेत कीर स्टारमर. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. कीर स्टारमर अमेरिकेचे आहेत. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष, अँथनी अल्बनीझ हे ऑस्ट्रेलियाचे आहेत नवीन पंतप्रधान आणि फ्रँकॉइस बायरू हे फ्रान्सचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. चला, अशाच प्रकारचा आपला स्पेशल जीकेचा एक बॅच आहे. 6 महिन्याची व्हॅलिडिटीसह अनुभवस्टडी हे ॲप आहे. ॲप इन्स्टॉल करा. 210 रुपयाला तुम्हाला गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण सोडून जेवढं पण जे लागतं ते सर्व ह्या बॅचमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. इतिहास, भूगोल, विज्ञान, पंचायत राज, संविधान वगैरे वगैरे सर्व विषय या ठिकाणी तुम्हाला आहेत. अगदी छान पद्धतीनं जीकेची स्पेशल तयारी तुम्ही करू शकता. ओके, चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. नुकत्याच 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आलेलं आहे? हे 395 जयंती होती. सर्वांना माहिती असेल 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे शिवनेरी या किल्ल्यावरती. भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत? त्यांचं नाव आहे ज्ञानेश कुमार आणि हे 26वे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त लक्षात ठेवा. नुकतेच सुरेश के रेड्डी यांना भारताचे कोणत्या राज्यामध्ये राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर हा देश आहे इजिप्त, ज्याची राजधानी आहे कैरो. नुकतेच आदी महोत्सव 2025 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? तर ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी. 44वे मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? तर ते आहे मराठवाडा मध्येच, म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. त्याला पूर्वी आपण औरंगाबाद असं म्हणायचो. दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हे व्यक्ती आहेत रेखा गुप्ता. रेखा गुप्ता आणि हे 4थी महिला मुख्यमंत्री असतील दिल्लीच्या, लक्षात ठेवा. ओके, 4थी महिला मुख्यमंत्री. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की सध्याच्या घडीला दिल्लीचे नायब राज्यपाल कोण आहेत? दिल्लीचे नायब राज्यपाल जे यांना शपथ देतील. नुकतेच कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे? तर हे व्यक्ती आता चंद्रिका टंडन. त्रिवेणी या अल्बमसाठी त्यांना पुरस्कार भेटला आहे. जोथम नापत हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत? त्या देशाचं नाव आहे वानुआतू. कोणता देश 2025 हे वर्ष समुदायाचे वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? तर हा देश आहे UAE, संयुक्त अरब अमिरात. तर अशा प्रकारचे हे खतरनाक एकदम भारी प्रश्न होते. चला, आजच्यासाठी तुमचा एक क्वेश्चन विचारतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि उत्तर येत असेल तर नक्कीच तुम्हाला टाईप करून द्यायचं आहे. प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण जर तुम्हाला बघायचं असेल तर आपलं PDF स्वरूपात आणि प्रत्येक प्रश्नाचं डिटेल विश्लेषण स्वरूपामध्ये एक व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आपला कोर्स आहे. हा कोर्स तुम्ही नक्कीच घेऊ शकता. फक्त आणि फक्त 49 रुपयामध्ये कोर्स आहे. कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक आहे आणि एकदा नक्कीच चेक करा आणि हा कोर्स नक्कीच घेऊ शकता. हे आपलं ॲप आहे. ॲप इन्स्टॉल करून ठेवू शकता. GK तयारी चालू घडामोडी सोबत तुम्ही खूप छान पद्धतीने तुमचं होऊन जाईल. थांबूयात आपण. जाता जाता लाईक करा, व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं इंस्टाग्राम आणि टेलिग्राम जो चॅनल आहे आपलं, हे टेलिग्राम चॅनल त्याला पण तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता, जिथं मी तुम्हाला PDF वगैरे चालू घडामोडी पाठवत असतो. ओके, चला, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि भेटू उद्या सकाळच्या 7 वाजता लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.